सर्व माझ्या देवी देवतांना खूप खूप धन्यवाद. काल आपण एक वर्तमानात कसं जग चाललेलं आहे आणि आपण त्या जगाला बघून का घाबरलेलो आहोत, का असं आपल्याला वाटतंय की खूप त्रास आहे, खूप दुःख आहे ह्या पृथ्वीतलावर, असं का वाटतं आपल्याला. म्हणजे एकदम आजपासून म्हणजे हा इंट्रोडक्शन व्हिडिओ समजा, उद्यापासून आपण एक सिरीज सुरू करतो, माझी गीता. माझी गीता म्हणजे काय? माझी गीता हा सगळ्यांना असा पर्सनल वाटेल, म्हणजे माझं काहीतरी आहे का? हो, कारण बघा, आपण इथे लेक्चर नाही देत आहोत. मी जे करतोय ते सत्संग आहे. सत्संग म्हणजे सत्याला जाणण्यासाठी जो संघ आहे त्याला सत्संग म्हणतात. पण महत्त्वाचं काय आहे, जिकडे संघ आहे तिथे भगवंत नाही. मग सत्संग करण्यामध्येच भगवंताला शोधायचं आहे, म्हणून ही माझी गीता. बरोबर आहे. कारण मी आता आपले एक 20-22 व्हिडिओ झाले असतील, पण त्यामध्येही लोकांना अजून कन्फ्युजन आहे की बापरे, हे काय काय मोठे मोठे शब्द वापरलेले आहेत आणि कसं कसं काय काय होणार आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हा एका जन्माचा खेळ नाही आहे. याला करोडो जन्म लागतात हा जन्म घेण्यासाठी. आत्ता जो आपल्याला जन्म मिळालेला आहे ना, आत्ता ह्या क्षणाला, म्हणजे तारीख सांगतो मी तुम्हाला, 2 जुलै 11:45 जो तुमचा जन्म आहे, तो जन्म मिळवण्यासाठी तुम्ही अब्जो जन्म वेस्ट केलेली आहेत. हे कशावरनं कळतं? कारण मला जेव्हा जागृती झाली, 2014ला जेव्हा मला जागृती झाली, त्यानंतर गुरु प्रकट झाले आणि त्या गुरु प्रकटीनंतर जो अभ्यास मी केला आहे, आज 14 वर्ष झाली, जो अभ्यास केलेला आहे, त्या अभ्यासानंतर माणूस मौनच होतो. पण आता मौन झाल्यावर मग मला जो भगवंताला शोधण्याला त्रास झाला तो लोकांना होऊ नये म्हणून हे सत्संग आहे. आणि उद्यापासून आपण माझी गीता हा आपण एक सिरीज सुरू करू की तुम्हाला साधारणतः कळेल की भगवंत शोधणं कठीण आहे का? नाही, कठीण नाही आहे. पण जी प्रोसेस आहे ती जन्मजन्मीची आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, षडदर्शन आहे. षडदर्शन म्हणजे सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, वेदांत है ना, मीमांसा, असं 6 दर्शनं आहेत. ह्या दर्शनातनं जे आपल्याला दिसणार आहे त्याला म्हणतात भगवंत. जसं सांख्यदर्शन कपिल मुनींनी लिहिलं, योगदर्शन महर्षी पतंजलींनी लिहिलं, न्यायदर्शन महर्षी गौतमांनी लिहिलं, वैशेषिक दर्शन महर्षी कणादांनी लिहिलं, मीमांसा महर्षी जैमिनी, वेदांत दर्शन हे वेदव्यासांनी लिहिलं. का लिहिलं? की ह्या शरीरामध्ये जो गोंधळ आहे बघा, जेव्हा जे वैशेषिक दर्शन आहे ते तर ह्या जगताचं आहे, बरोबर आहे. न्याय जे आहे ते जगताचं आहे. तर ह्या जगतातनं बाहेर पडण्यासाठी पण जी प्रक्रिया आहे ती ह्या लोकांनी लिहिलेली आहे. जेव्हा आपण, म्हणजे मी ह्या जगाचा जेव्हा अभ्यास करीन ना, तेव्हा ते होईल ज्ञान. आणि मी जेव्हा भगवंताचा अभ्यास करीन तेव्हा होईल विज्ञान. म्हणजे 2 शब्दातलं महत्त्व तुम्हाला कळलं का? तुम्ही जर ज्ञान घेताय तर मग तुम्ही जगताबद्दल काहीतरी माझ्याकडनं ऐकताय. पण तुम्ही माझ्याकडनं विज्ञान घ्याल त्यावेळेला भगवंताबद्दल तुम्ही ऐकणार आहात. म्हणून ह्यामध्ये जर योग आणि वेद हे 2 सोडले की सगळेच्या सगळे हे नास्तिक दर्शन म्हटलं गेलेलं आहे. आलं लक्षात? नास्तिक दर्शन म्हणजे जिथे भगवंताची कल्पना नाही आहे, प्रकृतीची कल्पना आहे. बरोबर आहे. एवढं थोडं लक्षात आलं असेल
तर खूप उत्तम. आता काय करूया, आता एवढं सगळं मोठं मोठं घेता कामा नये. आपल्याला सरळपणे भगवंत कुठे आहेत, कसे आहेत, का आहेत, किंवा आहे किंवा नाही, की आपण उगाच वेळ वाया घालवतो हे नाही. तर सर्वात प्रथम आपण आज जे आहोत, आज बघा, जोपर्यंत तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये असा संकल्प घेणार नाही की मला भगवंतांना जाणायचं आहे आणि मला भगवंतांना अनुभव करायचा आहे, तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला ऐकताच येणार नाही. तुम्ही कितीही काही करा, तुम्हाला हा व्हिडिओ ऐकता येणार नाही. का नाही ऐकता येणार? कारण तुमची इच्छा आहे जगाला जाणण्याची, आणि हा जो सत्संग आहे तो भगवंताला जाणण्यासाठी आहे. म्हणून आपण काय करूया, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त करून आपण भगवंतापर्यंत का नाही पोचत आहोत. कारण आपण जेव्हा जन्म घेतला तेव्हा जन्माच्या अगोदर आपण भगवंतच होतो, पण जेव्हा जन्म घेतला तर तो जीव झाला. जीव झाल्यामुळे त्याला सुखदुःखचा अनुभव होतो आहे. सुखदुःखाचा अनुभव म्हणजे काय? आईवडिलांचं ऐकणं, नातेवाईकांचं ऐकणं, समाजाचं ऐकणं. मग त्या समाजाचा सन्मान करण्यासाठी मग त्याने केलेली धावपळ. मग ती धावपळ काय आहे? लोन काढा, मानसन्मान जपा, लग्न करा, मुलं-बाळं करा, मुलाबाळांना मोठं करा. हा सगळा जो उपाध्याप आहे तो करता करता तो विसरला की अरे बाबा, तू स्वतःच भगवंत आहेस. मग मी भगवंत आहे, मग मी हे कुठे अडकलेलो आहे? अरे तू अडकलेला आहे EMI भरण्यामध्ये, तू अडकलेला आहे गाडी घेण्यामध्ये, तू अडकलेला आहे फ्लॅट घेण्यामध्ये, तू अडकलेला आहे नोकरीमध्ये, तू अडकलेला आहे ट्रेनच्या 3-3 तासाच्या ट्रॅव्हलिंगमध्ये. कसं भगवंत कळणार तुला? तर ह्यापासून जोपर्यंत निवृत्ती होत नाही, किंवा निवृत्त होण्याची जोपर्यंत तुम्हाला कल्पना येणार नाही, तोपर्यंत तुमच्यावर भगवंतांचा आशीर्वाद नाही आहे. मग ते काय आहे? मुलं बाळं, आई वडील, लोन, घर दार, हे काय आहे? हे सगळं तुमच्यावर ग्रहांचे प्रकोप आहेत. तुम्हाला दुःख आलं तर समजा तुमच्यावर ग्रह, नक्षत्र, तारे, देवी देवता आणि पितर तुमच्यावर अजून हावी आहेत. मग भगवंताची कृपा कधी होईल? जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल. काय ज्ञान होईल? की बाबा, असंच आयुष्यभर मला दुःख भोगायचं आहे का? असंच आयुष्यभर मला EMI भरायचं का? असंच आयुष्यभर मला ट्रेनमध्ये ट्रॅव्हलिंग करायचं आहे का? असंच आयुष्यभर मला मूल राहायचं आहे का? असंच आयुष्यभर मला बाबा राहायचं आहे का? असंच आयुष्यभर मला पती राहायचं आहे का? हे जोपर्यंत तुमच्या डोक्यात प्रश्न येत नाही की अशीच आयुष्यभर मला नोकरी करायची आहे का, तर मग तुम्हाला कळेल की ही नोकरी करतोय कोण? हे प्रश्न जोपर्यंत तुमच्या डोक्यात येत नाही तोपर्यंत भगवंताची कृपा तुमच्यावर नाही. तुम्हाला फक्त धडे शिकवत आहेत. तर हे धडे शिकवणारे कोण आहे? ग्रह, नक्षत्र, तारे, देवी देवता आणि पितृ हे तुम्हाला धडे शिकवणार. कसले धडे शिकवणार? की तुम्ही असंच हे मजुरासारखे झुंपत राहणार ह्या पृथ्वीतलावर. जर ह्या पृथ्वीतलावर भगवंताला जाणण्याचा प्रयत्न करायचा आहे तर सर्वात पहिलं ज्ञान घ्या की ह्या गुलामीतनं कसं बाहेर यायचं, आणि त्यानंतर विज्ञान घ्या की भगवंत कोण आहे. आणि जर हे प्रश्न यायला सुरुवात झाले तर तुमची अध्यात्माची पहिली पायरी सुरू झाली समजा. तर ती पहिली पायरी कशी? तर आपण एक इतिहास घेऊ, म्हणजे एक भूतकाळातनं सुरू करू की सतयुग, तैत्रा, द्वापर आणि आता कलियुग हे कसं झालं, आणि आपल्याला का गरज पडली आहे हे विज्ञान घेण्याची, हे ज्ञान घेण्याची, आणि आपण ह्या शरीरातच राहून स्वर्ग कसं अनुभव करू. ही मी भगवंतांना कृपा देतो की हे व्हिडिओ जो ऐकतोय त्याच्यावरही कृपा ठेवावी, की त्याला हे ऐकण्याची सद्बुद्धी द्यावी आणि ताकद द्यावी, आणि मलाही तेवढं
प्रोत्साहित करावं तुम्हाला समजण्यासाठी की भगवंत का आहे, कसे आहे. तर उद्यापासून आपण सुरू करूया माझी गीता. पहिलाच एपिसोड उद्याच बोलू, कारण आता तुम्हाला कळालेलं आहे की सत्संग, शास्त्र आणि दर्शन ह्यामधला फरक काय आहे. हा सगळा जो खटाटोप आहे तो ह्या गुलामीतनं बाहेर पडून भगवंत होण्याचा जो प्रोसेस आहे त्यालाच आपण सत्संग म्हणतो आहे. धन्यवाद. हा सत्संग ऐकल्याबद्दल. आपला दिवस आनंद हो.